नमस्कार मंडळी, मी समाधान नवले पाटील। आज आपण बोलणार आहोत राजकारणाचा खरा खेळ, देवेंद्र फडणवीसांची चाल आणि शिंदे पवार भाजप यांच्यातली गोष्ट। राजकारण हे साधू संतांचं नसतं, इथे आधीच ठरलेलं असतं कुणाला मोठं करायचं आणि कुणाला पाडायचं। जोपर्यंत एखादी व्यक्ती आपल्या खांद्यावर आहे तोपर्यंत तो नेता मोठा होतो आणि जशी ती भीती वाटायला लागते की हा आता डोक्यावर बसणार आहे तर त्याला खांद्यावरून नाही तर जमिनीवर आपटायची राजकीय पॉलिसी चालू होते। ही फक्त भाजप नाही तर सगळ्या मोठ्या पक्षांचीच पद्धत ठरलेली आहे। आता सध्या देवेंद्र फडणवीस हा खेळ खेळत आहे। त्यांनी थेट महाविकास आघाडीवर हल्ला न करता शिंदे आणि अजितदादांना अडकवण्याचा प्लॅन सुरू केलाय असंच म्हणावं लागेल। मुंबईमध्ये शिंदेंची सेना वेगळी लढणार की भाजप सोबत जाणार हा मोठा प्रश्न यावेळेस तयार झालेला आहे। पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये ठाणे सगळीकडेच तीन शक्ती पाहायला मिळत आहे। भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट सगळेच म्हणायला लागलेले आहे स्वबळावर लढू, पण मैदानात उतरल्यावर एकमेकांचेच पाय ओढले जातील हे मात्र तेवढंच सत्य आहे। यामध्ये स्थानिक नेतेही महत्त्वाचे मानले जातात। पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर हे थेट भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत आहे। पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे विरुद्ध अजित पवार अशी लढाई सुरू झालेली आहे। मुंबईमध्ये गणेश नाईक शिंदेंसाठी डोकेदुखी ठरलेली आहे, तर भुजबळ आणि पंकजा मुंडे यांचं समीकरण देखील गोंधळलेलं पाहायला मिळत आहे। यामध्ये अजून एक शांत पण मोठा चेहरा आहे, शरद पवार। पवार काका शांत बसले आहे की खरे राजकारणाची वादळ दडलेली असतात। ते सक्रिय झाले तर कुणाची आघाडी मात्र मोडली जाते। 12 ते 14 नोव्हेंबरमध्ये मोठे निर्णय आणि सुनावणी आहे आणि याच काळात फडणवीस शांतीत बसलेले आहे, पण आतून मात्र संपूर्ण राजकीय संघर्ष आणि घड्याळ फिरवण्याचा प्रयत्न करत आहे हे देखील तेवढेच सत्य आहे। मात्र भाजपला एकनाथ शिंदे पाहिजे आहे, पण ते जास्त मोठे झाले तर त्यांना थांबवायची देखील वेळ येऊ शकते। असा खेळ आता सुरू झालेला आहे, तू मोठा की मी मोठा, आणि जर ही फूट पडत असेल तर त्यात सरळ फायदा होत आहे महाविकास आघाडीचा होऊ शकतो। तर मित्रांनो, पुढचे काही महिने महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ऐतिहासिक ठरू शकतात। तुम्हाला काय वाटतंय? सगळ्या घडामोडींवर नक्कीच कमेंटमध्ये लिहा आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी आणि थेट प्रश्नांच्या मुद्द्यासाठी व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।